नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा 24 तास न्यूज. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. संघर्षाला शरण न जाता शिखर सर करण्याची जिद्द जोपासा. ॲडव्होकेट विठ्ठल आदित्य. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी संघर्षाला शरण न जाता जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या बळावरच यशाची शिखरे सर करता येतात. समाजाने न्यूनगंड झटकून आत्मविश्वासाने पुढे जात आदर्श निर्माण करावा, असे प्रतिपादन ॲडव्होकेट विठ्ठल आदित्य यांनी केलं. निलंगा येथील शासकीय विश्रामगृहावर सकल धनगर समाजाच्या वतीने त्यांच्या भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. देशाच्या सर्वोच्च न्यायालयात कामकाज करण्यासाठी आवश्यक असलेली AOR ही अत्यंत प्रतिष्ठेची परीक्षा उत्तीर्ण होत त्यांनी निलंगा येथे संपूर्ण धनगर समाजाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा समाजाच्या वतीनं गौरव करण्यात आला. यावेळी या सत्काराला उत्तर देताना ॲडव्होकेट आदित्य यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाची आठवण करून देताना स्पष्ट शब्दात सांगितलं की यश हे कुणालाही सहज मिळत नाही. त्यामागे त्याग, परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाची जोड असते. समाजातील तरुणांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन न्याय व्यवस्था, प्रशासन, स्पर्धा परीक्षा आणि विविध व्यावसायिक क्षेत्रात आपला ठसा उमटवावा. आपण मागे राहण्यासाठी नाही तर नेतृत्व करण्यासाठी जन्माला आलो आहोत. त्यांच्या या प्रेरणादायी शब्दांनी उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. समाजातील एकजूट, शिक्षणाची कास आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर कोणतीही अडचण मोठी नसते, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रकाश सराटे यांनी केलं, तर ज्येष्ठ संपादक तथा ज्येष्ठ समाजसेवक झटिंग अण्णा म्हेत्रे यांनी आभार मानले. यावेळी प्राध्यापक गजेंद्र तरंगे, ॲडव्होकेट गजानन मंठाळे, शिवदास गुंजिटे, भागीरथ वरवटे, मल्हारी पेटकर, गंगाराम सूर्यवंशी, भरत मेत्रे, बळवंत सरवडे, बालाजी लभवे, सचिन दोडके, कमलमर म्हेत्रे, डॉक्टर बापू काळे, संजय भोसले, दीपक कात्रे, गोपीनाथ भोकरे, रोहिदास म्हेत्रे, मोहन कुदळे, संतोष घोडके, राजेंद्र हजारे, डॉक्टर गिरीधर सूर्यवंशी, डॉक्टर धनगे, मोहन सोनटक्के, लक्ष्मण म्हेत्रे, बबरुवान सोनटक्के आदी मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सत्कार सोहळा केवळ गौरवाचा कार्यक्रम न राहता तो संपूर्ण धनगर समाजासाठी प्रेरणा, अभिमान आणि आत्मविश्वासाचा नवा अध्याय ठरला. संघर्ष हा आपल्या यशाचा पाया आहे. शिक्षण आणि एकजुटीच्या बळावर आपण भविष्य घडवू शकतो, हा संदेश या सोहळ्यातून ठळकपणे अधोरेखित झाला.